हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल केम सिम्पल. आज आपण बघणार आहोत SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम आणि SN1 मेकॅनिझम असे दोन पार्ट आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. मग बेसिकली मेकॅनिझम म्हणजे काय? मेकॅनिझम म्हणजे इट इज अ स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ एनी केमिकल रिॲक्शन. एखादी रिॲक्शन जर का होत असेल, देन in this reaction how bond is formed, how there is bond formation and bond breaking, what is the transition state, who is nucleophile or electrophile, हे सगळं जे डिस्क्रिप्शन असतं त्याला आपण मेकॅनिझम असं म्हणतो. क्लिअर इथपर्यंत? आता एक रिॲक्शन कन्सिडर करू आपण. कन्सिडर मिथाइल ब्रोमाइड when react with hydroxyl ion, it form methanol. It form methanol plus Br minus. See, this is substitution reaction. Clear? हा जो Br आहे, this Br get replaced by OH minus and there is formation of methyl alcohol. CH3Br means methyl bromide. When react with hydroxyl ion, it form methanol with evolution of Br minus as a side product. See, in this reaction, there is one word that is nucleophile. Then what is the meaning of word nucleophile? See, nucleophile means species which carries negative charge. Species which carries negative charge means, for example, Br minus, Cl minus, OH minus, etc. न्यूक्लिओफाईल. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर. आता बायमॉलिक्युलरचं मिनिंग सांगते. सबस्टिट्यूशन ही रिॲक्शन सबस्टिट्यूशन आहे. न्यूक्लिओफाईलचं मिनिंग मी सांगितलं तुम्हाला. आता बघूयात बायमॉलिक्युलर म्हणजे काय. बघा, experimentally it is found that rate of any chemical reaction is directly proportional, rate of this reaction is proportional to the concentration of methyl bromide as well as concentration of OH minus. See, rate of this reaction is found to be proportional to the concentration of CH3Br and hydroxyl ion. If we remove this proportionality sign, we get rate is equal to K. This concentration terms remains as it is. This K means rate constant. हे काय लिहिलंय आता? सी, रेट म्हणजे स्पीड. एखादी रिॲक्शन किंवा या रिॲक्शनचं, पर्टिक्युलरली या रिॲक्शनच्या बाबतीत बोलू आपण. या रिॲक्शनचा स्पीड कशावरती डिपेंड आहे? रिॲक्टंट आणि सबस्ट्रेट दोन्हीच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आता हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे फर्स्ट, त्याच्यावरती काय आहे? इथं काही नाहीये म्हणजे 1 पॉवर. इथं पण वरती काय आहे? काही नाहीये म्हणजे 1. सो 1 + 1 इज इक्वल टू 2. 1 + 1 इज इक्वल टू 2 हे काय आहे? दिस इज ऑर्डर. इट इज द सम ऑफ एक्सपोनंट रेज टू द कॉन्सन्ट्रेशन टर्म. कॉन्सन्ट्रेशनच्या वरती जी पॉवर असते त्याची सम म्हणजे ऑर्डर. मग ही पॉवर कुठून येते? दिस इज नथिंग बट ऑर्डर विच इज एक्सपेरिमेंटली डिराइव्ह क्वांटिटी. म्हणजे ही ऑर्डर काय झाली? सेकंड ऑर्डर झाली. देअरफॉर दिस 2 कम्स. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर ऑर इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन. सेकंड ऑर्डर रिॲक्शनचं मिनिंग काय होतं? रिॲक्शनच्या स्पीडमध्ये दोन्ही रिॲक्टंट आणि सबस्ट्रेटचा सहभाग असतो. त्याला म्हणायचं बायमॉलिक्युलर रिॲक्शन. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर. क्लिअर इथपर्यंत? नाव वी विल डिस्कस द मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी ही टर्म केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरमध्ये गेल्यावर अजून क्लिअर होईल. नाऊ मेकॅनिझम ऑफ SN2 रिॲक्शन. मेकॅनिझम म्हणजे काय नेमकं बघायचं आपल्याला. या रिॲक्शनमध्ये मेकॅनिझम म्हणजे हा जो Br आहे विच इज अटॅच टू दिस कार्बन, हा न्यूक्लिओफाईल आहे, करेक्ट. आणि हा पण OH मायनस न्यूक्लिओफाईल आहे. हा OH मायनस ह्या कार्बनला कसा अप्रोच होतो, हा Br मायनस या कार्बन पासून कसा डिटॅच होतो, हे सगळे पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत. दॅट इज नथिंग बट मेकॅनिझम ऑफ SN2 रिॲक्शन. नाउ सी, दिस कार्बन which is tetrahedral, Br, H, 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 CH3Br. हे आपल्याला मेकॅनिझम पटकन कळावं म्हणून आपण हे असं लिहिले. स्लो
ॲरोवरती स्लो का लिहिलं ते पण सांगते. मिथाइल ब्रोमाइड, हा मिथाइल ब्रोमाइड लिहिलाय आपण. क्लिअर. आता हा जो न्यूक्लिओफाईल आहे OH मायनस, this approaches to the carbon which carries halogen from the backside in order to form bond between carbon and OH. म्हणजे ह्या कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड फॉर्म होतो. सायमल्टेनियसली हा कार्बन आणि Br मधला हा बॉन्ड ब्रेक होतो. क्लिअर येईपर्यंत. सो दिस स्टेट इज कॉल्ड ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेटला एनर्जी खूप जास्त असते. मग याचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये होतं. मग प्रॉडक्टमध्ये कसं होईल, हे जे हा जो कार्बन आहे याला अटॅच असलेले हे 3 हायड्रोजन आणि हा OH, म्हणजे हा Br काय झाला, हा Br लिव्हिंग ग्रुप झाला. हा जो OH आहे हा कार्बनला अप्रोच होतो. सो म्हणजे तो येतोय कार्बनकडे. देअरफॉर दिस इज इनकमिंग न्यूक्लिओफाईल. आणि हा Br कार्बन पासून दूर जातोय म्हणजे निघून जाते. देअरफॉर दिस इज लिव्हिंग न्यूक्लिओफाईल. लिव्हिंग ग्रुप आणि इनकमिंग ग्रुप असे दोन ग्रुप आहेत. ट्रान्झिशन स्टेटमध्ये हे दोन्ही ग्रुप असतात, लिव्हिंग पण आणि इनकमिंग पण. आणि प्रॉडक्टमध्ये फक्त एक फायनल आलेला. मग प्रॉडक्ट कसा फॉर्म होतो, ट्रान्झिशन स्टेटमध्ये हा जो बॉन्ड आहे हा कम्प्लीट ब्रेक होतो. देर इज कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ CBr बॉन्ड अँड कम्प्लीट फॉर्मेशन ऑफ COH बॉन्ड. ॲट दिस टाइम रिॲक्शन गेट कम्प्लिटेड. क्लिअर इथपर्यंत. आता बघा ह्या रिॲक्शन, ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे, इन दिस स्टेट दिस कार्बन इज पेंटाव्हॅलंट. ट्रान्झिशन स्टेटला अजून डिस्क्राईब करायचं असेल तर देर इज सायमल्टेनियस bond breaking and bond formation takes place. Therefore, this carbon acquires 5 charges or it forms 5 coordinate bond. Whereas this is also nucleophile, so it get negative charge, and Br is also nucleophile, so it get negative charge. So there is division of this nuclear charge. So this OH minus and Br minus get partial negative charges, which get nullified in the products. So there is, in this way, there is formation of methyl alcohol. Now, which are the features of SN2 reaction? See, this reaction, whole reaction occur in one step. So this is single step reaction. This is the first feature. It is single step reaction. This OH minus attack to the carbon from the backside. So it is called backside attack. इथून इथं येऊयात आता. Transition state contain carbon which is pentavalent. Clear? Or it form 5 coordinate bond along with 3 bonds in one plane. So this bond angle should be 120, and this OH minus and Br minus contain partial negative charge. आता इथं एक टर्म एक्सप्लेन करायची आहे मला, आणि मग मी शेवटचं फीचर सांगते. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. सी, हा जो Br मायनस आहे हा या कार्बनला ह्या साईडला अटॅच आहे. केअरफुली ऑब्झर्व करा ही पॉइंट. हा या कार्बनला राईट साईडला अटॅच आहे, आणि हा OH मायनस त्याच जागेवरती अटॅच नाहीये, तो ह्या साईडला अटॅच आहे. या जागेवरती अटॅच नाहीये, तो ह्या साईडला अटॅच आहे. क्लिअर? सो दिस इज कॉल्ड इन्व्हर्जन. म्हणजे मॉलिक्यूल आधी असा होता आणि प्रॉडक्ट साईडला गेल्यावरती तो असा झाला, असा होता, असा झाला. दिस इज कॉल्ड इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. जसं आपण पावसाळ्यामध्ये छत्री घेतो, बरोबर, कधी कधी खूप वारं आलं जोरात तर ती छत्री अशी उलटी होते, बरोबर. दॅट इज कॉल्ड इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. जर हा Br याच साईडला राहिला असता इथं, तर त्याला आपण म्हटलं असतं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. फीचर्स लक्षात आले? कशाचे फीचर्स बघितलेत आपण? हे SN2 मेकॅनिझम्सचे. आता डिटेल बघणार आहोत आपण. हे झाले SN2 मेकॅनिझम्सचे फीचर. आता SN1 मेकॅनिझम. आयुपॅक जे आपण बघितले त्यानुसार गेस करू शकता या मॉलिक्यूलचं नाव काय असेल. कॉमन मी सांगते, तुम्ही आयुपॅक गेस करायचा प्रयत्न करा. दिस इज टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड. When react with hydroxyl ion, it form
टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल विथ इव्हॉल्युशन ऑफ Br मायनस न्यूक्लिओफाईल. आता टर्म क्लिअर झाली आहे. हा पण न्यूक्लिओफाईल, हा पण न्यूक्लिओफाईल. हा OH मायनस कार्बनला अटॅच होणार आहे, येणार आहे तो, देअरफॉर इट इज इनकमिंग न्यूक्लिओफाईल. हा आणि हा बॉन्ड ब्रेक होईल, देअरफॉर इट इज लिव्हिंग न्यूक्लिओफाईल. निघून जातोय तो कार्बन पासून. सी एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेट ऑफ दिस अबोव्ह केमिकल रिॲक्शन, आधी आपण एनी केमिकल रिॲक्शन म्हटलं होता, ते एनी नसेल तिथं, नसावं तिथं. सो नाहीच आहे म्हणजे तिथं हे डिस्क्रिप्शन बरोबर सांगते, म्हणजे आता जे सांगते ते रेट ऑफ दिस अबोव्ह केमिकल रिॲक्शन इज फाउंड टू बी प्रपोर्शनल टू द. आता हा जो टर्शरी ग्रुप आहे हा आपण शॉर्टमध्ये असा लिहू, दिस CH3 ब्रॅकेटमध्ये 3 टाइम्स अटॅच टू कार्बन विच इज फर्दर अटॅच टू ब्रोमिन. क्लिअर? एवढंच लिहिले मी, OH मायनस इथं लिहिलेलं नाहीये. Rate of chemical reaction is directly proportional to the concentration of tertiary butyl bromide only. That means it does not depend on the OH minus. So this proportionality sign can be removed by the constant K. This bracket remains as it is, CH3 thrice CBr. इथं आता या ऑर्डरच्या वरती काय लिहिलेलं आहे? 1. That means it is first order reaction. आपण हे मेकॅनिझम कुठलं बघतोय? आपण हे मेकॅनिझम बघतोय SN1 मेकॅनिझम, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर म्हणजे रिॲक्शनचा स्पीड फक्त ह्या एकाच मॉलिक्युलवरती डिपेंड आहे. या OH मायनस वरती तो रेट डिपेंड नाहीये. क्लिअर इथपर्यंत? परत एकदा सांगते, रेट ऑफ दिस केमिकल रिॲक्शन इज डिपेंड ओनली ऑन द टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. इट इज इंडिपेंडेंट ऑन OH मायनस. नाउ we will discuss the mechanism of this reaction. असंच लिहूयात शॉर्ट मध्ये, CH3 thrice CBr. दिस इज स्लो स्टेप. कुठल्याही रिॲक्शन मध्ये, रिॲक्शनच्या मेकॅनिझम मध्ये 2 स्टेप असतात, एक स्लो स्टेप आणि दुसरी फास्ट स्टेप. स्लो आणि फास्ट अशा 2 स्टेप असतात. त्यापैकी जी स्लो स्टेप असते दॅट डिसाइड द रेट ऑफ रिॲक्शन, म्हणजे त्या स्टेपवरून आपण रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करू शकतो. देअरफॉर दिस स्टेप इज ऑल्सो कॉल्ड RDS. RDS means rate determining step. So this step is rate determining step. CH3 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 कार्बनचे 3 बॉन्ड. सो दिस इज कार्बोकॅटायन प्लस Br मायनस. आता हा जो कार्बोकॅटायन फॉर्म होईल हा असा झालेला कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनची जिओमेट्री प्लेनर, बॉन्ड अँगल 120, प्लेनर कार्बोकॅटायन आहे म्हणून चार्ज पॉझिटिव्ह. याच्यावरती हा OH मायनस अटॅक करेल. आता हा OH मायनस कुठून अटॅक करेल या कार्बनवरती? त्याला दोन्हीकडनं पण चान्स आहेत. फ्रंट साइड पण पॉसिबिलिटी आहे, बॅक साइड पण पॉसिबिलिटी आहे, कुठूनही तो अटॅक करू शकतो. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट असा मिळेल, CH3 thrice COH. This is called tertiary butyl alcohol. Tertiary butyl bromide, when reacted with OH minus, it form tertiary butyl alcohol. This is slow step. So second step is fast step. बघा, ही जी रिॲक्शन आहे ही आपण 2 स्टेप मध्ये केली. ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप. इन फर्स्ट स्टेप देर इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन and in second step there is formation of alcohol. See, this slow step, that means formation of carbocation is rate determining step in SN1 mechanism. क्लिअर इथपर्यंत? नक्की कळालंय हा पॉइंट? स्लो स्टेप आणि फास्ट स्टेप. इथं हेट्रोलिसिस फिशन होतं. हेट्रोलिसिस फिशन, फिशन मीन्स बॉन्ड ब्रेकिंग. न्यूक्लियोफाईल minus charge, so this carbon acquires positive charge. This fission is called heterolytic fission. And last point, this reaction proceed with racemization, whereas SN1 proceed with inversion of configuration. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एक मॉलिक्यूल असा असतो तो असा होतो, that is called inversion. This OH minus remains on the space of Br minus. जिथं Br मायनस आहे तिथंच OH मायनस राहतो, त्याला म्हणायचं रेसिमायझेशन. आहे त्या जागेवरतीच राहिलेला असतो, इट रिमेन्स ॲज इट इज. देर इज रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, दॅट इज रेसिमायझेशन. सी, SN2 मध्ये इन्व्हर्जन, SN1 मध्ये रेसिमायझेशन. दिस इज ऑल अबाउट SN1 अँड SN2. या पॉइंट वरती तुम्ही एक क्वेश्चन सांगते, तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता
गिव एनी 4 points of difference between SN2 and SN1 reaction. एक तर हा एक क्वेश्चन प्रिपेअर करा. दिस क्वेश्चन इज फॉर 2 मार्क. आणि अजून एक क्वेश्चन प्रिपेअर करा. डिस्कस mechanism of SN1 reaction. Similarly, mechanism of SN2 mechanism. SN2 and SN1 mechanism. कसं लिहिणार तुम्ही? आता फॉर एक्झाम्पल SN1 चा आन्सर मी एक्सप्लेन करते तुम्हाला. SN1 म्हणजे SN1 चं सगळ्यात पहिले मिनिंग लिहा. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बाय युनिमॉलिक्युलर. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. नंतर ही रिॲक्शन टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ OH- टू फॉर्म टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. त्याचं रेट, त्याच्यानंतर हे एक्सप्लेन करायचं. इन दिस वे दिस इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि मग त्याचं मेकॅनिझमची ही डायग्राम ड्रॉ करायची आणि खाली फीचर्स लिहायचे. फीचर्स मध्ये कुठलेही 4 पॉईंट किंवा हेच 4 पॉईंट लिहिले तरी चालतील. आणि मग सेम असंच SN2 मेकॅनिझम. हे दोन्ही पॉईंट झाल्यानंतर 4 पॉईंट्स डिफरन्सचे अगदी सहज सापडतील तुम्हाला. क्लिअर इथपर्यंत? आधीचे 4 व्हिडिओ आहेत ते नक्की बघा, म्हणजे आतापर्यंतचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह लक्षात येईल तुमच्या. आणि मग मी पुढच्या लेक्चरमध्ये हॅलोआरिन्सच्या रिॲक्शन्स एक्सप्लेन करते. हॅलोआरिन, त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल कंपाऊंड्स ऑफ हॅलोआरिन्स. मग इथपर्यंत आज आपण थांबूयात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.